भांडुपच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जी गरज ओकली आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचं कारण नाही। एखाद्या टोळीचा म्होरक्या जर जनतेला न आवडणारी आणि आपल्या वयाला पदाला न शोभणारी भाषा वापरत असेल तर त्याच्या साथीदारांकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा करता येत नाही। प्रियंका चतुर्वेदींनी दीवार या चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या हातावर लिहिलेल्या मेरा बाप चोर है हे उदाहरण देताना श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिलेलं आहे हे सांगितलं होतं। खरं तर गद्दार हे विशेषण उद्धव ठाकरेंपासून प्रियंका चतुर्वेदींपर्यंत सर्वच नेत्यांना लागू पडते। जनमताचा कौल नाकारून मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी भाजपला टांग मारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं। याला गद्दारी नाही तर काय म्हणायचे हे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला समजून सांगितलं पाहिजे। प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास तर एमव्हीटी कर्मचारी असलेल्या प्रियंका चतुर्वेदी मध्ये मिलिंद देवरा यांना काय टॅलेंट दिसलं माहिती नाही। त्यांच्या पुढाकाराने त्या काँग्रेसमध्ये आल्या आणि त्यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी मिळाली। वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन त्या जे काही बोलत होत्या त्याला पक्षाचे मत समजायचं का असा प्रश्न त्यावेळी पळत होता। परंतु काँग्रेसमध्ये राहून आपल्याला कुठलंही मलिदा खाण्याचं पद मिळणार नाही याची खात्री पडताच काँग्रेसला सोडून प्रियंका चतुर्वेदींनी ठाकरे गटात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची घातलेल्या नेत्यांना सोडून प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची खासदारकी दिली होती। मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने बहुतांश वेळा मराठी व्यक्तीलाच राज्यसभेची खासदारकी का दिली हा खरं तर संशोधनाचा विषय आहे। लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचं अस्तित्व शिल्लक राहील की नाही या भीतीमुळे या सर्व गटाचे नेते सर्व बेताल वक्तव्य करत आहेत। लोकसभेतील दारुण पराभवाच्या भीतीने ठाकरे गटाचे नेते इतके बिथरले आहेत की आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाणची मदत घ्यावी लागत आहे। लष्कर भरतीचे पेपर फोडणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रचार प्रमुख आहे। मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान याचा जप करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे। परंतु सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंकडून ही अपेक्षा पूर्ण होणार नाही याची खात्री सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला आहे।